ओके, गुड मॉर्निंग मयूर. आवाज येतोय का माझा? हो हो टेलिग्राम. ठीक आहे. ठीक आहे, आता लेक्चर चालू करून देऊया. ठीक आहे. तर काल आपण पाहिलं होतं टाइप्स ऑफ वूड. त्याच्यामध्ये आपण पाहिले होते सॉफ्ट वूड, हार्ड वूड. ठीक आहे. तर आपल्याला स्पेशली सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त अटेन्शन कोणत्या वूडवर द्या. पाईन वूड, देवदार वूड आणि टीक वूड. ठीक आहे. या 3 वूडवर तुम्हाला हे द्यायचं आहे. त्याचे युजेस काय आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये ते कुठे यूज होत आहे, त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे, सॉफ्ट आहे, हार्ड आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला आहे सिलेबस मध्ये. ठीक आहे. तर आता पाईन वूड बघा, सॉफ्ट वूडचे नाव होते पाईन वूड, देवदार वूड, म्हणजेच याला हे दुसरं नाव आहे देवदारलाच, केदार म्हणून. ठीक आहे. फायर वूड आहे, स्प्रूस वूड आहे आणि हेमलॉक आहे. आणि हार्ड वूड मध्ये हे सगळे वूड आहे. जसं आपलं मँगो टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. बाकी बद्दल तर थोडी आयडिया नसेल. टीक वूड आहे, रोज आहे, ओक आहे, मॅपल आहे, ऍश, मँगो, माहोगेनी म्हणून आहे, बीच आहे, चेरी आहे, वॉलनट आहे. ठीक आहे. आता याच्यातलं मँगो माहिती आहे आपल्याला, पिंपळाचं झाड माहिती आहे, वडाचं झाड माहिती आहे. हे सगळे कशात येतात, हार्डवूड मध्ये. ठीक आहे. ज्याचं लाकूड कसं राहतं, थोडं कडक राहतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितले होते हा देवदार वूड कसं राहतं. ठीक आहे. तर देवदार वूड मध्ये आपण पाहिलं होतं हे अशा प्रकारचे हे हिमालय माउंटेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांचे पानं कसे थोडे म्हणजे निळसर निळसर हिरव्या कलरचे राहतात. ठीक आहे. आणि थोडा कसा राहतो की त्याचा जो लाकूड आहे तो कसा असतो, सॉफ्ट असतो दॅन अदर लाकूड. ठीक आहे, अदर वूड्स. त्यानंतर केदार सॉफ्ट आहे ऍज कम्पेअर टू द अदर सॉफ्ट वूड. त्याचं टेक्स्चर कसं आहे, युनिफॉर्मली अँड हाय रेजिस्टन्स टू डिके अँड इन्सेक्ट. ठीक आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचा इन्सेक्टचा अटॅक होत नाही. ठीक आहे. आणि हे सहजरित्या कुजत पण नाही. दे आर एरोमॅटिक इन नेचर अँड इंडिया फाउंड इट इज काश्मीर आणि आसाममध्ये. इन इंडिया काश्मीर आणि आसाममध्ये तुम्हाला हा लाकूड बघायला मिळेल. तुम्ही जर या लाकडाला क्रॉस सेक्शन कट केला तर तुम्हाला अशा प्रकारच्या रेड लाईन्स त्याच्यावर दिसतील. ठीक आहे. फेंट रेड लाईन असतील, एक तर या थोड्या युनिफॉर्म इन नेचर राहतील. ठीक आहे. म्हणजे सारख्या सारख्या दिसतील तुम्हाला. यूज आता याचे यूज कुठे कुठे आहे, इट इज फेमस वूड यूज इन द लाइनिंग ड्रॉवर, चेस्ट, बॉक्सेस, एखादा बॉक्स बनवण्यासाठी, ड्रॉवर बनवण्यासाठी. ठीक आहे. किंवा एखादं स्टोरेज करण्यासाठी जे क्लोजेट राहतं, म्हणजे कपबोर्ड म्हणता येईल. ठीक आहे. तर त्याच्या कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा आपण काय करतोय, याचा यूज करतो आहे देवदार ट्रीचा. त्यानंतर सागवान सांगितलं होता. टीकूड म्हणजेच काय आहे, सागवान आहे. सागवान सगळ्यांनी पाहिलेला आहे, हा आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मिळतो. ठीक आहे. हा लाकूड कसा आहे, येलो टू डार्क ब्राऊन इन कलर आहे आणि एक्स्ट्रीमली हेवी आहे, स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे. वेदरचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही. ठीक आहे. किंवा वार्पिंग रेजिस्टन्स, त्याची झीज सुद्धा होत नाही. अँड डज नॉट डिके, हे लाकूड कुजत नाही. ठीक आहे. आणि स्ट्रॉंगली फिगर्ड, त्याच्यामध्ये काहीतरी एक ऑइलचा कंटेंट आहे म्हणते. त्या ऑइलमुळे काय होतं की ते कुठल्याही म्हणजे ऑइल ऑइल ऍक्ट करतं टर्माइट म्हणून. ठीक आहे. म्हणजे एखाद्या कीटकाचा अफेक्ट जर त्याच्यावर होत असेल तर ते होऊ देत नाही. त्या लाकडामध्ये जे ऑलरेडी जनरेट होतं आतमधनच नॅचरली जे जनरेट होतं ऑइल, ते ऑइल काय करतं म्हणते, एक प्रकारे टर्माइट अँड पेस्ट रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करतं. त्या झाडाला खराब होऊ देत नाही, कुठल्याही किड्यांचा त्याच्यावर अटॅक होऊ देत नाही. इट डज नॉट बर्न इझिली, आणि हा लाकूड काय होत नाही, इझिली बर्न होत नाही. ठीक आहे. याचे जर तुम्ही कुठल्याही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कुठल्याही याच्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर त्या खूप काळ टिकतात. त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे लॉंग लास्टिंग ड्युरेबल बघू शकता. इट इज जनरली फाउंड इन सेंट्रल अँड साऊदर्न इंडिया अँड इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट प्रिफर्ड टाइप ऑफ वूड फॉर फर्निचर इन इंडिया. ठीक आहे. आपल्या इंडियामध्ये हे खूप जास्त सागवानाचा यूज केला जातो. जर तुम्ही याचे फायबर्स ऑब्झर्व केले, त्याचा क्रॉस सेक्शन, तर ते तुम्हाला कसे दिसतील, असे वर्टिकल इन नेचर दिसतील. ठीक आहे. तर आता इट इज कॉमनली यूज स्ट्रक्चरल वूड. आपण कुठे कुठे यूज करतोय, दाराच्या खिडक्यांच्या फ्रेम बनवण्यासाठी, दारं बनवण्यासाठी, खिडकी बनवण्यासाठी, पार्टिशन वॉलसाठी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी. किंवा आउटडोर फर्निचर झाले, एखाद्या गार्डन मध्ये तुम्हाला चेअर बनवायची आहे. ठीक आहे. तर त्या चेअर काय करेल, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळ्या ह्याच्यामध्ये ऋतूमध्ये काय येईल, सगळ्या कन्सल्ट मध्ये येईल. तर ती खराब नाही होणार. ती खराब न व्हावं म्हणून आपण कुठलं लाकूड यूज करतोय, तर टीकवूड यूज करतोय, म्हणजे सागाचं लाकूड यूज करतोय. द मोस्ट होम ओनर्स प्रिफर टीक फॉर देअर इंडोअर अँड बेड बनवण्यासाठी, वार्डरोब बनवण्यासाठी, कपाट वगैरे जे राहतं ना आपले कपडे ठेवण्यासाठी, ते सगळं बनवण्यासाठी आपण याचा यूज करतोय. त्यानंतर आहे पाईन. ठीक आहे. पाईन ट्रीला मराठीमध्ये सुद्धा पाईनच म्हणतं. हे कसं राहतं, लाईट वेट राहतं, थोडं येलो, लाईट येलो वूड असतं याचं. ठीक आहे. हे जर मातीच्या कन्सल्ट मध्ये आलं, खूप दिवस जर याच्यात राहिलं, तर हे काय होऊन जातं, कुजून जातं मातीसोबत. मातीमध्ये जे बारीक बारीक ऑर्गॅनिझम राहतात ते काय करतील, त्या लाकडाला कुजून टाकतील. ठीक आहे. याचे सुद्धा फायबर कसे आहे, थोडेसे असे वर्टिकल्स आहे, बघू शकता. ठीक आहे. आणि हे कुठे मिळतं आपल्याला, इट इज फाउंड इन द वेस्टर्न हिमालय, आसाम अँड द नागपूर.
एक मिनिट थांबा. आवाज येतोय माझा? हो. हा, ठीक आहे. आपण पाईनवूड बघितलं होतं. पाईनवूड मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, इट इज फाउंड इन वेस्टर्न हिमालय. ठीक आहे, आसाम, नागपूरला वगैरे सुद्धा मिळतं हे वृक्ष पाहायला. ठीक आहे, त्यानंतर आहे हा युजेस ऑफ पाईनवूड. पाईनवूड कुठे कुठे युज होत आहे? तर इट इज ऑल काइंड ऑफ इंडोर अँड आउटडोर फर्निचर. ठीक आहे, घराच्या आतमधलं, घराच्या बाहेरचं सगळे आपण जे पण कुठले हे आहेत, ठीक आहे, फर्निचर्स म्हणता येईल. ठीक आहे, तर ते सगळं फर्निचर बनवण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. इट इज ऑल्सो यूज टू मेक फ्रेम, डोअर, विंडोज. ठीक आहे, विंडोच्या डोअरच्या फ्रेम बनवण्यासाठी, फ्लोरिंगसाठी. ठीक आहे, पेविंग मटेरियल म्हणून सुद्धा आपण, म्हणजे फ्लोअरला ज्याच्यावर आपण चालतोय त्या फ्लोअरला सुद्धा आपण याच्या यूज करू शकतो. बरं, कधी कोणी ऑब्झर्व केलेलं आहे का? म्हणजे फ्लोरिंगला सुद्धा वुडनचा यूज केलेला राहतो. कधी पाहिलाय कोणी? बघितलंय का? अशा पाट्या पाट्या राहतात. जसं वॉलला डिझाईन दिलं जातं तसं फ्लोरिंग वरही राहतं. पाहिलाय का? मयूर बघितलंय? मयूर, सचिन, स्नेहा? नाही मॅडम. नाही बघितलंय? नाही. एक मिनिट, एक मिनिट, मी तुम्हाला एखादी इमेज दाखवते सर्च करून. स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे? हो हो. ते अशा प्रकारचं म्हणत आहे. हॉटेलमध्ये वगैरे बघा राहते. हॉटेलमध्ये वगैरे राहते. याला एखाद्या केमिकलनी काय केलं जातं, या पाट्यांना काय केलं जातं, फ्लोरिंगला चिपकवलं जातं. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं टेक्स्चर दिसतं. जनरली हे हॉटेलमध्ये वगैरे राहतं. ठीक आहे, स्क्रीन दिसते? हा. दिसत आहे ना? ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण बघितले होते कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टिम्बर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. कारण तुम्हाला जनरली काय येईल, जे पण कुठले मटेरियल्स आहेत त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यांचे गुणधर्म काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. तर हे फक्त लक्षात ठेवा की टिम्बर मध्ये काय काय गुड गुड प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्या चांगला लाकूड असण्यासाठी त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे. त्याचा अपीअरन्स चांगलं असलं पाहिजे, त्याला कट केल्यावर तुम्हाला शायनिंग दिसलं पाहिजे, त्याचा कलर युनिफॉर्म आणि डार्क असला पाहिजे, डिफेक्ट फ्री असला पाहिजे, कुठल्याही इन्सेक्टचा, कुठल्याही फंगसचा, कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर अफेक्ट नको व्हायला. त्यानंतर ड्युरेबल असला पाहिजे, इलास्टिक इन नेचर असला पाहिजे. ठीक आहे, इलास्टिक इन नेचर म्हणजे तुम्ही एखादी पाटी घेतली, त्याच्यावर तुम्ही बसले तर ती थोडीशी डिफॉर्म होईल. ठीक आहे, थोडीशी डिफ्लेक्ट होईल, पण तुम्ही उठल्यानंतर ती पाटी पुन्हा जसच्या तशी स्ट्रेट झाली पाहिजे. ठीक आहे, तर म्हणजेच काय आहे, इलास्टिक इन नेचर आहे. त्यानंतर फायबर्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये फायर रेजिस्टन्स असला पाहिजे, इझिली त्यांनी पेट नको घ्यायला. हार्ड असला पाहिजे, मेकॅनिकल विअर, कुठल्याही मशीन एखादी त्याच्यावर जर प्लेस केलेली असेल तर त्या मशीनमुळे त्याची झीज नको व्हायला. ठीक आहे, त्यानंतर शेप आहे की जसाच्या तसा त्याचा शेप राहायला पाहिजे. नाही तर काय होतं मोस्टली की सिझनिंग केलं, त्याच्यातलं मॉइश्चर काढून टाकलं, एखाद्या ओल्या लाकडाला जेव्हा आपण
मॉइश्चर काढून टाकतो आहे, तर तेव्हा ते काय होतं की थोडं बेंड होऊन जातं किंवा त्याचा आकार चेंज होतो, तर ते नको व्हायला म्हणते. त्यानंतर स्मेलसाठी तो कसा असला पाहिजे, थोडा त्याचा स्वीट स्मेल असला पाहिजे. साऊंड कसा असला पाहिजे, तर त्याला तुम्ही स्ट्रक केलं म्हणजे बोटाने जर त्याच्यावर असं हे केलं, ठीक आहे, तर त्यांनी कसा क्लिअर रिंगिंग साऊंड प्रोड्यूस केला पाहिजे. त्याची स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. ठीक आहे, स्ट्रेंथ स्ट्रेंथ का बरं चांगली असली पाहिजे, जर एखाद्या लाकडाला आता जुने जर कन्स्ट्रक्शन पाहिले असेल किंवा तिकडे म्हणजे राहतं आता पण आहे, ठीक आहे, कुठल्या कुठल्या म्हणजे राज्यांमध्ये आहे असं कन्स्ट्रक्शन. त्या ठिकाणी काय केलं जातं की लाकडाचेच घरं आहे आणि त्याच ठिकाणी लाकडाचाच बीम, लाकडाचाच कॉलम हे सगळं कन्सिडर केलं जातं. त्याच्यामुळे तुमचा कॉलम आणि बीम म्हणून जर तुम्ही लाकूड यूज करत आहे एखादा कन्स्ट्रक्शन पार्ट म्हणून, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी स्ट्रेंथ चांगली दिली पाहिजे. त्यानंतर स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर युनिफॉर्म असला पाहिजे, तो लाकूड टफ असला पाहिजे, वॉटर परमेबिलिटी, पाणी त्यांनी पाझरायला नको. ठीक आहे, त्यानंतर वेदरिंग इफेक्ट आहे, वेदरमुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अफेक्ट नको व्हायला, नाही तर ऊन आहे म्हणून तो एकदम ड्राय होऊन जाणार आणि त्याचा पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. पावसाळा आहे म्हणून सतत ओल्या झाल्याने तो एकदम फुगून जाणार किंवा कुजून जाणार, असं नको व्हायला. त्यानंतर त्याचं वेट कसं असलं पाहिजे, थोडं म्हणजे हेवी असलं पाहिजे. ठीक आहे, जितका हेवी वेटेड असेल तर तो कसा आहे थोडा साऊंड आणि स्ट्रॉंग मानला जातो. त्यानंतर वर्किंग कंडिशन आहे की त्याला तुम्हाला जो शेप पाहिजे तो तुम्हाला देता आला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर त्याच्यावर आरी चालवली तर आरीचे दात तुटायला नको. ठीक आहे, त्यानंतर आहे हा हे एक दोन कॉन्सेप्ट नवीन आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता लॉग्स म्हणून आहे. ठीक आहे, फक्त टर्म यूज म्हणून कॉन्सेप्ट दिलेला आहे की या टर्म्स आपण यूज करतोय. तर ऍक्च्युली लॉग्स कशाला म्हणतं. ठीक आहे, तर लॉग्स काय आहे, द पीस ऑफ थिक ब्रांच or of the trunk of the tree that has been cut so that it can be used for the fuel or the for making the things. ठीक आहे, हे अशा प्रकारचे त्याच्या साईडची फिगर बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे जर ब्लॉक्स असले, ठीक आहे, ब्लॉक्स म्हणा किंवा म्हणजे तुमचा जो स्टेम आहे, ट्रंक आहे, ठीक आहे, त्याचे हे बनवलेले हे म्हणजे तुकडे तुकडे आहे, तर याला म्हणतं लॉग्स. ठीक आहे, तर तुम्हाला डेफिनेशन मध्ये येऊ शकतं, एक दोन लाईन मध्ये एक्सप्लेन करा की लॉग्स कशाला म्हणतं म्हणून. ठीक आहे, त्यानंतर आहे स्कॅन्टलिंग म्हणून आहे. स्कॅन्टलिंगचा एक मोठा कन्सेप्ट पुढे आहे तुम्हाला. ठीक आहे, इथे फक्त टर्म यूज म्हणून सांगितलेलं आहे की दोन लाईन मध्ये एक दोन लाईन मध्ये सांगा काय आहे म्हणून. ठीक आहे, द पीस ऑफ सॉन टिम्बर सच ॲज राफ्टर दॅट हॅज अ स्मॉल क्रॉस सेक्शन. ठीक आहे, हे अशा प्रकारचे जे ठोकळे राहतात ज्यांची मला वाटतं लेंथ 5 इंचापेक्षा वगैरे थोडी कमी राहतं. ठीक आहे, हाईट विड्थ वगैरे. ठीक आहे, द डायमेन्शन ऑफ द पीस ऑफ द बिल्डिंग ऑर द स्ट्रक्चरल पार्ट ऑफ द शिप. ठीक आहे, याचा यूज कशासाठी केला जातो म्हणते, शिप्स वगैरे बनवण्यासाठी. ठीक आहे, तर तो तो जो क्रॉस सेक्शन आपण यूज करतो आहे अशा प्रकारचे जे काही ठोकळे आहेत त्याला म्हणतात स्कॅन्टलिंग्स. ठीक आहे, लॉग्स कशाला म्हणतात, हे फक्त झाडाचे तोडलेले आहे, एक तर याचा जाळण्यासाठी यूज होतोय किंवा ऍज अ फ्युएल म्हणून. ठीक आहे, किंवा एखादी वस्तू बनवण्यासाठी यूज होतोय. आणि हे कसे आहेत, कट केलेले पीसेस आहेत. ठीक आहे, या स्पेसिफिक अशा आकाराचे स्पेसिफिक अशी दिलेली डायमेन्शन आहे, त्या डायमेन्शनचे. ठीक आहे, या फिगर मध्ये बघू शकता अशा प्रकारचे डायरेक्ट काय केलेले आहे, हे ठोकळे इथे अवेलेबल्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर एक बोर्डिंग म्हणून आहे. बोर्डिंग इज द लॉंग फ्लॅट थिन पीस ऑफ द वूड यूज टू बिल्ड ऑर कव्हर द समथिंग. ठीक आहे, बोर्डिंगची ही फिगर आहे. ठीक आहे, बोर्डिंग म्हणजे काय होतं की लॉंग फ्लॅट आणि थिन पीसेस. ठीक आहे, याच्यामध्ये डायरेक्ट पॅकेजिंग केलेले आहेत. तर हे पीसेस काय असतात, वूड यूज टू बिल्ड ऑर कव्हर समथिंग. ठीक आहे, एक तर बनवण्यासाठी, एखादी वस्तू बनवण्यासाठी याचा यूज केला जातोय किंवा एखाद्या गोष्टीला कव्हर करण्यासाठी यूज केला जातोय. ठीक आहे, तर याला म्हणतो बोर्डिंग. त्यानंतर आहे बॅटन्स. ठीक आहे, तर बॅटन्स मध्ये काय, लॉंग फ्लॅट स्ट्रीप ऑफ द स्क्वेअर टिम्बर. ठीक आहे, ऑर द मेटल यूज टू होल्ड समथिंग इन द प्लेस ऑर ऍज अ फास्टनिंग अगेन्स्ट अ वॉल. ठीक आहे, तर आता बघा या फिगर मध्ये तुम्ही बघू शकता, या फिगर मध्ये हे जे तुम्हाला अशा लाइनिंग दिसत आहे, ठीक आहे, याला म्हणतात बॅटन्स. यांचा पर्पज काय आहे की तुमचे जे मेन राफ्टर आहे त्याच्यावर तुम्ही हे काय करत आहे, प्लेस करत आहे, की जेणेकरून तुम्ही त्याच्यावर कौल प्लेस करून काय करू शकत आहे, तुमचं तुम्ही रूफ बनवू शकत आहे. तर याला म्हणतं बॅटन्स. ठीक आहे, त्यानंतर डिफेक्ट्स बद्दल थोडं सांगायचं राहिलं होतं काल. ठीक आहे, तर आता डिफेक्ट्स म्हणजे काय होतं, कोणी एखादं जण सांगू शकणार, मयूर सांगू शकतो डिफेक्ट्स म्हणजे काय होतं. मयूर, स्नेहा, सचिन, जे पण माहिती आहे एक दोन लाईन मध्ये थोडं एक्सप्लेन करा फक्त, म्हणजे तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे. कळलंय की कळलंच नाहीये बिलकुल.
मयूर, स्नेहा सांगू शकता? सचिन? हा, मयूर एखाद्या लाईन मध्ये एक्सप्लेन करू शकतो काय आहे डिफेक्ट्स इन टिम्बर म्हणजे? हे जे गाठी वगैरे येतात मॅडम एखाद्या वेळी खोडामध्ये, त्याने बरोबर शेप मध्ये कापल्या नाही जात, ते बरोबर. हम्म त्याच्यामुळे शेप बिघडतो कापताना टिम्बरचा हम्म आणि बिनकामी होऊन जातं मग ते. हा, लाकूड म्हणजे बिना कामाचं होऊन जातं. ठीक आहे, कामी नाही येत समजा. ठीक आहे, डिफेक्ट्स इन टिम्बर म्हणजे काय होतं की काहीतरी त्याच्यामध्ये ऍबनॉर्मल कंडिशन झाली आहे लाकडामध्ये. नॉर्मल लाकूड वेगळं आणि डिफेक्ट असलेलं लाकूड वेगळं. ठीक आहे, तर आता डिफेक्ट इज अन इरेग्युलर काय आहे तर इरेग्युलरिटी और ऍबनॉर्मल कंडिशन. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होतं की तुमचं लाकूड काय करतं, स्ट्रेंथ रिड्यूस करतं. जी त्याची चांगली स्ट्रेंथ राहिली असती ती काय होतं, कमी होतं. तो जितके काळ टिकणार होता तो तेवढा टिकणार नाही. म्हणजे लोअरिंग ऑफ काय होत आहे, ड्युरेबिलिटी होत आहे. लोअरिंग ऑफ युटिलिटी आहे. याचा वापर आता तुम्ही एखादं फर्निचर बनवण्यासाठी करणार होते. ठीक आहे, सोफा सेट बनवण्यासाठी तुम्ही त्याचे पाय बनवणार होते या लाकडाचे. ठीक आहे, पण याचा काय होऊन जाईल, हे जर डिफेक्ट असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर त्यांनी काय होईल की तुमचा जो यूज आहे तो युटिलिटी सुद्धा काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. त्याचं दिसायला कसं दिसेल, पुअर अपिअरन्स दिसेल, म्हणजे खराब दिसेल थोडं. ठीक आहे, लो क्वालिटीचा अपिअरन्स दिसेल दिसण्यासाठी. त्यानंतर हे डिके होईल, काय होईल की लवकर हे कुजून पण जाणार. ठीक आहे, तर आता हे सगळे डिफेक्ट्स इन टिम्बर होतं. ठीक आहे, तर आता क्लासिफिकेशन होतं डिफेक्ट्स मध्ये. ठीक आहे, तर आता क्लासिफिकेशन 5 रिझन मुळे होतं. ठीक आहे, तर तुम्हाला जर आलं की डिफेक्ट्स इन टिम्बर एक्सप्लेन करा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की डिफेक्ट्स कशामुळे होतं. नॅचरल फोर्सेसमुळे, एखाद्या नॅचरल फोर्समुळे काय होतं की नॅचरल एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या झाडामध्ये काय होतं की लाकूड कुजून जातं. त्यानंतर इन्सेक्टच्या अटॅकमुळे होतं, फंगीच्या अटॅकमुळे होतं, किंवा कन्व्हर्शन मध्ये एखाद्या ठोकळ्याला तुम्हाला वेगळा आकार द्यायचा आहे म्हणून तुम्ही त्याचं काय करत आहे, कन्व्हर्शन करत आहे. एका रूपांतरातून दुसऱ्या रूपांतरात त्याला कन्व्हर्ट करत आहे. तर ते करताना थोडं कमी जास्त आपली मिस्टेक झाली, थोडं इंचेस मध्ये कमी जास्त कट झालं होतं, त्याच्यामुळे काय होईल की ते लाकूड वेस्टेज होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही जर समजा ठरवलं मला एखादा सोफा बनवायचा आहे, त्याचा पाय मला समजा पाहिजे जितका काही तुम्ही मेजर केलेला असेल की मला इतका इंचाचा पाय पाहिजे, आणि तुमच्याकडून चुकीने कापण्यात काय झालं की थोडा 1 इंच कमी कापण्यात आला. त्याच्यामुळे काय होईल की तो लाकूड तुमच्या कामाचाच नाही राहणार, म्हणजे तो काय झाला, डिफेक्टिव्ह झाला. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसराच एक कापावा लागेल. ठीक आहे, जितका तुम्हाला पाहिजे होता. त्यानंतर सिझनिंग आहे. सिझनिंग म्हणजेच काय करतोय आपण, मॉइश्चर काढून टाकतोय एखाद्या लाकडाला, काय करतोय, ड्राय करतोय. तर हे 5 कॉजेस आहे. तुम्हाला लिहिताना लिहावं लागेल की कशामुळे होतं. नॅचरल फोर्सेसमुळे होतं, इन्सेक्टमुळे होतं, फंगीच्या अटॅकमुळे होतं, त्यानंतर कन्व्हर्सेशन करताना होतं, कन्व्हर्जन करताना, त्यानंतर सिझनिंगमुळे होतं. ठीक आहे, तर आता डिफेक्ट ड्यू टू नॅचरल फोर्स मध्ये होतं. ठीक आहे, केमिकल स्टेन. ठीक आहे, केमिकल स्टेन म्हटलं की तुम्हाला अशा प्रकारचा लाकडामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, रिनगॉल्स आहे, म्हणजे जसं आपल्याला गलगंड येतं मानेला. ठीक आहे, तशा प्रकारचे तुम्हाला या झाडावर आलेले असे हे दिसतील. ठीक आहे, गोल गोल. तर हे पण एक त्यांच्यातला आजार आहे, त्याच्यातला एक डिफेक्ट आहे वृक्षांमधला. ठीक आहे, त्यानंतर नॉट्स आहे. ठीक आहे, नॉट्स म्हणजे तेच सांगितलं होतं की एखादी झाडाची फांदी आपण काय केली, झाड खूप मोठं झालेलं आहे, आता आपल्याला काय करायचं, थोडं खालच्या फांद्या त्याच्या काटून टाकायच्या. ठीक आहे, तर ते काढताना आपण काय करणार, ते कापून टाकल्या. ठीक आहे, ते कापल्यानंतर आपण प्रॉपरली जर ते कापल्या नाही, ठीक आहे, तर त्यांनी काय होईल की तुमच्या त्या वृक्षाच्या याच्यात जर तुम्ही त्या झाडाला इन फ्युचर हे केलं, यूज केला, म्हणजे असं त्याच्या लाकूडमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं. ठीक आहे, तर ते जे नॉट्स होतात, जिथे त्याची दुसरी फांदीचं कनेक्शन होतं, तिथे काय होऊन जाणार, एक होल होऊन जाणार. ठीक आहे, एक गाठीसारखं तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, ते डेड वूड झाला समजा, म्हणजे तो पोर्शन काय होऊन जाईल, इझिली असं निघून जाईल. त्याने काय होईल की तुमचे जे लाकूड आहे तुम्ही कापलेला, त्याच्यामध्ये ते होल आल्याने काय होऊन जाईल, तुमचा लाकूड त्याची स्ट्रेंथ कमी होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑन बेसिस साईज वर नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, डेडवूड म्हणता, एक डेडवूड म्हणून आहे. डेडवूड म्हणजे पूर्णपणे असा कुजलेला, खराब झालेला, वाळलेला लाकूड. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, डेडवूड. त्यानंतर आहे शेक्स. ठीक आहे, हे शेक्स तुम्हाला स्पेशली मेन्शन केलेलं आहे, शेक्स, नॉट्स आणि क्रॅक्स. ठीक आहे, तर शेक्स मध्ये काय आहे की तुमच्या या क्रॉस सेक्शनवर काय दिसत आहे, तुम्हाला अशा प्रकारच्या लाइनिंग झालेल्या दिसत आहे, क्रॅक्स दिसत आहे. ठीक आहे, या क्रॅक्स एक तर थ्रू आउट राहतील, सेंटर पासून पूर्ण आउटरच्या पोर्शन पर्यंत, किंवा त्या काय राहतील थोड्याशा अशा इनर पोर्शनला राहतील.
ठीक आहे. तर ह्या क्रॅक्स काय आहेत, दीज आर द लॉन्जिट्युडिनल सेपरेशन इन द वूड बिटवीन द अॅन्युअल रिंग्स अँड दीज आर क्रॅक्स विच पार्टली और कम्प्लिटली सेपरेट द फायबर्स ऑफ द वूड. द सेपरेशन मेक द वूड अनडिझायरेबल वेन अपीअरन्स इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला दिसणं महत्वाचं आहे एखाद्या लाकडाचं, तर अशा ठिकाणी हे कामाचं नाही आहे, म्हणते अनडिझायरेबल आहे, कारण त्याच्यामध्ये अशा क्रॅक्स जनरेट झालेले आहेत. ठीक आहे. आता या शेक्सचे टाइप्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. स्टार शेक आहे, कप शेक आहे, ठीक आहे, एक रिंग शेक आहे. ठीक आहे. स्टार शेक म्हणजे काय आहे की तुमचा जो लाकूड आहे तो बाहेरून कट होत काय होत आहे, आतमधल्या साईडला त्या गॅप्स काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. हा एक तर काय करेल, तुमच्या लाकडाला एक तर 3-4 पार्ट्स मध्ये डिरेक्टली काय करेल, ब्रेक करेल. ठीक आहे. तर हा झाला स्टार शेक्स. त्यानंतर कप शेक आहे. कप शेक म्हणजे काय होतं की तुम्हाला अशा अर्ध गोलाकार आलेल्या अशा क्रॅक्स दिसतील. ठीक आहे. आता जशी मी पहिली फिगर दाखवली होती तुम्हाला, ठीक आहे, पहिल्या फिगर मध्ये काय दिसत आहे की हा पूर्ण गोलाकार काय झालेला थोडा खचलेला आहे, कारण ती काय झालेली आहे तिथे शेक, रिंग शेक तयार झालेली आहे. ठीक आहे. तर तशाच प्रकारे तुम्हाला काय दिसेल, तर असं अर्ध गोलाकार काय झालेले अशा क्रॅक्स झालेल्या दिसतील. ठीक आहे. म्हणजे तुमच्या त्या लाकडाच्या क्रॉस सेक्शनवर. ठीक आहे. तर त्याला म्हणतं कप शेक. त्यानंतर आहे हर्ट शेक. हर्ट शेक म्हणजे पूर्ण ती लाईन काय झालेली आहे, सेंटर पासून ते एंड पर्यंत काय झालेली आहे, पूर्ण क्रॅक तयार झालेली आहे. तर हे काय करतं, तुमच्या लाकडाला 4 ते 5 तुकड्यांमध्ये काय करतं, डिवाइड करतं. हा. त्यानंतर आहे रिंग शेक्स. ठीक आहे. रिंग शेक्स म्हणजे काय आहे की हे कम्प्लिटली काय करत आहे, पूर्ण एक कम्प्लीट राऊंड तयार करतोय आणि तो पूर्ण काय होतोय, वेन द कप शेक कव्हर द एंटायर दे आर नोन ॲज अ रिंग शेक्स. ठीक आहे. त्यानंतर ट्विस्टेड फायबर आहे की सतत तुमचा एखादा लाकूड जर लहानपणापासून म्हणता येईल, ठीक आहे, जर तो सतत हवेशी कन्सल्ट मध्ये आला आणि हवा कशी आहे त्याच्या राऊंड राऊंड घुमती आहे, ठीक आहे, तर त्याने काय होऊन जाणार, त्याचं स्टेम असं जसं तुम्ही टॉवेलला पिळता तशा प्रकारे हा लाकूड काय होऊन जाईल, म्हणजे पूर्ण टर्न होऊन जाईल. त्यानंतर ऑफसेट्स आहे. दीज इंडिकेट द वूड फायबर विच आर इंज्युअर्ड बाय क्रशिंग ऑर कॉम्प्रेशन. ठीक आहे. एखाद्या लाकडाला तुम्ही कॉम्प्रेस केलं म्हणजे त्याला दाबण्याचा प्रयत्न केला वरून, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे आलेले दिसतील. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला फायबर्स झालेले दिसतील, म्हणजे एकदम असे कॉम्प्रेस झाल्यासारखे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतं, ऑफसेट म्हणतं. त्यानंतर बर्ल्स आहे. दे आर पर्टिक्युलरली फॉर्म वेन द ट्री रिसीव्ह शॉक ऑर इंजुरी ऍट इट्स यंग एज. ठीक आहे. एखाद्या झाडाला जर लहानपणीच एखादी इंजुरी झाली, ठीक आहे, तो लहान असतानाच, किंवा त्यांनी कुठले शॉक ऍब्झॉर्ब केले असेल, तर त्यावेळी त्याचं काय होतं, ड्यू टू इट्स इंजुरी द ग्रोथ ऑफ द ट्री इज कम्प्लिटली अपसेट अँड रेग्युलर प्रोजेक्टिव्ह अपियर्स ऑन द बॉडी ऑफ द टिम्बर. ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे त्या लाकडाचं टेक्स्चर झालेलं दिसेल, याला म्हणतं बर्ल इफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर आहे डिफेक्ट ड्यू टू फंगी. मयूर म्यूट करशील. ठीक आहे. तर डिफेक्ट ड्यू टू फंगी आहे. आता फंगीमुळे काय होतं, ब्लू स्टेन आहे, ब्राऊन रॉट आहे, ड्राय रॉट आहे, हर्ट रॉट आहे, वेट रॉट आहे आणि व्हाईट रॉट आहे. ठीक आहे. तर आता बघू शकता ब्लू स्टेन म्हणजे काय होतं की तुमच्या लाकडावर काय झालेलं आहे, बुरशीचा अफेक्ट झालेला आहे. बुरशीमुळे तुम्हाला असा निळसर झालेला लाकूड दिसेल. ठीक आहे. जिथं सॉ मिल राहतं ना, लाकडावर जी प्रोसिजर होतं लाकडांच्या पाट्यांमध्ये कन्व्हर्शन होणे, त्याचे दारं बनणे, त्या ठिकाणी खूप जास्त असे लॉक्स ठेवलेले असतात, तर त्या ठिकाणी काय होतं की त्याच्यावर तुम्हाला अशी बुरशी आलेली दिसेल. त्यानंतर ब्राऊन रॉट आहे. ब्राऊन रॉट म्हणजेच काय आहे की तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या लाकडाचे तुकडे होताना दिसेल. ठीक आहे. अशा क्रॅक्स आलेल्या दिसतील, असे तुकडे तुकडे होताना दिसतील. The term rot is used to indicate the decay or disease of timber, the fungi or the certain type of removed cellulose compound from the wood, and hence wood assume the brown color. ठीक आहे. याला असा ब्राऊन कलर येतो आणि हे काय होते, तुकडे तुकडे असे त्याचे पडत राहतात लाकडाचे. त्यानंतर व्हाईट रॉट आहे. व्हाईट रॉट मध्ये काय होतं की फंगीच्या अटॅकनी तुमचा हा लाकूड काय होऊन जातो, पूर्णपणे कुजण्यासाठी किंवा आतमधून तो थोडा पोकळ होत जातो आणि त्याचे असे व्हाईट व्हाईट काय होतं, फायबर्स निघतात. तर हे सगळे व्हाईट रॉट आहे. त्यानंतर आहे हॉट रॉट. हॉट रॉट मध्ये काय आहे की तुमचा हा सेंटर पोर्शनच कुजणं सुरू होऊन जातो झाडांचा. ठीक आहे. तर हा आतमधून कुजत कुजत मग हा काय करतो, पूर्ण बाहेर येऊन तुमचं लाकूड पूर्ण खराब करून टाकतो. त्यानंतर वेट रॉट आहे. वेट रॉट म्हणजे एखादा लाकूड सतत पाण्याशी कन्सल्ट मध्ये आला, ठीक आहे, तर तुमचं लाकूड काय होऊन जाणार, एक तर त्याच्यावर अशी तुम्हाला निळसर आली फंगी बघायला मिळेल, किंवा तो लाकूड पूर्णपणे काय होतोय, खराब होतोय असं दिसेल. ठीक आहे. हा वेट रॉट आणि ड्राय रॉट तुम्हाला मेन्शन केलेला आहे सिलेबस मध्ये, तर स्पेशली याच्यावर थोडं लक्ष द्या. ठीक आहे. तर सम काइंड ऑफ फंगी कॉज केमिकल डिकम्पोजिशन ऑफ वूड ऑफ द टिम्बर अँड इन डुईंग द कन्वर्ट टिम्बर इंटू अ ग्रेइश, ठीक आहे, ब्राऊन पावडर. ठीक आहे. फंगीचा याच्यावर सतत अफेक्ट होत राहील, त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला असा
लाकूड बघायला मिळेल. निळ्या कलरची त्याच्यावर बुरशी तयार झालेली दिसेल, ग्रेश ब्राऊन कलरची. ठीक आहे. इट इज नोन ॲज द वेट रॉट. सम इम्पॉर्टंट पॉइंट टू बी रिमेंबर्ड ॲज अ वेट रॉट आर द the alternate wet and the dry condition favors the development of the wet rot. ठीक आहे. The unseasoned or improperly seasoning timber are exposed to rain and wind. They become easily liable to attack the wet rot. ठीक आहे. जर एखादा तुमचा लाकूड सतत जर पावसाच्या पाण्यामध्ये आणि हवेशी कन्सल्ट मध्ये येत असेल तर तो काय होईल, त्याच्यावर तुम्हाला वेट रॉटचा म्हणजे फंगीचा अफेक्ट झालेला दिसेल. टू प्रिव्हेंट द वेट रॉट द वेल सीझन टिम्बर शुड बी यूज. आपल्याला जर वेट रॉट आपल्या लाकडामध्ये होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, प्रॉपरली सीझनिंग करावं लागेल. सीझनिंग म्हणजेच काय आहे की तुम्ही त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे पहिलेच जेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे तर तुम्हाला त्याचं पूर्ण सीझनिंग व्यवस्थित झालेलं लाकूडच यूज करावं लागेल. ठीक आहे. एक्सटेरियर वर्क और फॉर द अंडरग्राउंड वर्क अँड इट शुड बी कवर्ड बाय और द पेंट फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द मॉइश्चर. बघा म्हणजे जे पण कुठे आहे तुम्ही लाकूड जर यूज करत असाल तर आपण त्याला काय करतो, टर्माइट्सचा यूज करतो, कुठल्या केमिकल्सचा यूज करतो की त्याच्यावर ते केमिकल्स मारल्याने काय होणार, इन फ्युचर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक नाही होणार. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही याचा किड्यांचा म्हणा किंवा फंगीचा वगैरे अटॅक नाही होणार. ठीक आहे. किंवा आपण त्याला काय करतोय, पेंट मारतोय. पेंट म्हणजे एक प्रकारे त्याला कवरिंग दिलेली लेअर म्हणता येईल. ठीक आहे. पेंट करतोय आपण का बरं, तर तो लाकूड खराब नाही व्हावा म्हणून. जसं आपण लोखंडाला काय करतो, जसं आता रेलिंग असलं, ठीक आहे, त्याला काय करतोय आपण, पेंट करतोय. त्याचा पर्पज काय आहे की तो लोखंड सतत पाण्याच्या कन्सल्ट मध्ये वगैरे आला तर ते गंजून जायला नको म्हणून आपण त्याला काय करतो, एक पेंटची कव्हरिंग केली की त्याच्यामुळे तो डायरेक्ट काय नाही होणार, पाण्याच्या कन्सल्ट मध्ये नाही येणार आणि पाणी तर पेंटवर साचून राहत नाही, ते काय होतं, निघून जातं तिथनं. ठीक आहे. तर आता ड्राय रॉट आहे. ड्राय रॉट म्हणजे काय होतं की तुमचा हा लाकूड काय होतं, अशा प्रकारे कुजतो आणि हे पूर्णपणे त्याचं काय कन्व्हर्शन होतं, पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होतं. सम टाइम ऑफ फंगी, ठीक आहे, फीड ऑन द वुड्स अँड ड्युरिंग द फीडिंग दे अटॅक ऑन द वूड अँड कन्वर्ट इट इंटू अ ड्राय पावडर. ठीक आहे. फंगी काय करतं, त्या लाकडावर अटॅक करतं आणि त्या लाकडाला पूर्णपणे पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून टाकतं, पूर्ण कुजून टाकतं. दिस इज नोन ॲज द ड्राय रॉट अँड द फॉलोइंग फॅक्ट टू बी नोटेड. ठीक आहे. ड्राय रॉट ऑकर्स ॲट द प्लेसेस वेअर there is no free circulation of air such as improperly ventilated basement rooms and etc. damp situation like kitchen and toilet. ठीक आहे. तर आता जिथे डॅम्पनेस राहतं म्हणजे थोडासा ओलावा मॉइश्चर राहत असेल, व्हेंटिलेशन नाही आहे प्रॉपरली, तिथं एअर काय करत नाहीये, पास नाही होत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे ड्राय रॉट इफेक्ट बघायला मिळू शकतो. द अनसीझन सॅपवूड आर इझिली अटॅक्ड बाय द ड्राय रॉट. ठीक आहे. ज्याला व्यवस्थित सीझनिंग नाही केलेलं आहे, व्यवस्थित ज्या लाकडाला ड्राय नाही केलेलं आहे, मॉइश्चर पूर्णपणे काढलेलं नाही आहे, तर ते लाकूड कसं होतं म्हणते, या ड्राय रॉटनी अटॅक होतो त्याच्यावर. ठीक आहे. द फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ फंगस कॉझिंग ड्राय रॉट आर अब्सेन्स ऑफ सनलाईट. ठीक आहे. ड्राय रॉट कधी होत आहे की तुमच्या लाकडाला व्यवस्थित सनलाईट नाही मिळत आहे, तिथे डॅम्पनेस आहे म्हणजे ओलावा आहे, मॉइश्चर आहे, प्रेझेन्स ऑफ सॅप आहे. ठीक आहे. तुमच्या लाकडामध्ये जो लाकूड ओला असताना त्याच्यामध्ये रस असतो. ठीक आहे. तो जर रस त्याच्यामध्ये तसाच राहिला, तो पूर्णपणे ड्राय नाही झाला, ठीक आहे, तर ते फंगी त्याच्यावर तुमच्या लाकडावर अटॅक करतो म्हणते. त्यानंतर स्टॅग्नंट एअर आहे आणि वॉर्मथ आहे. ठीक आहे. तर त्याला एअर जर मिळत नसेल, ठीक आहे, आणि सनलाईट जर मिळत नसेल तर अशा वेळी आणि म्हणजे अनसीझन लाकूड असेल, व्यवस्थित प्रॉपरली सीझनिंग नसेल झालेलं, तर त्या ठिकाणी ड्राय रॉटचा अफेक्ट होतो म्हणते. इट इज ऑल्सो कॉज बाय चॅरिंग आहे, पेंटिंग आहे अँड टॅरिंग अँड द अनसीझन टिम्बर. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्ही पेंटिंग नाही केली, व्यवस्थित तुम्ही समजा त्याला प्रॉपरली केअर नाही घेतली किंवा सीझनिंग नाही केलं, तर त्यांनी सुद्धा तुमचा ड्राय रॉट इफेक्ट तुम्हाला लाकडावर बघायला मिळू शकतो. ड्राय रॉट मे बी प्रिव्हेंटेड बाय युजिंग वेल सीझन टिम्बर फ्री फ्रॉम द सॅप. ठीक आहे. हा तुम्ही लाकडाला प्रिव्हेंट करू शकता, पण कधी, जेव्हा तो व्यवस्थित सीझनिंग झालेला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर वेन द पार्ट ऑफ द ट्री इज सिरियसली अफेक्टेड बाय द ड्राय रॉट, the damaged portion may be completely removed and remaining the unaffected portion should be painted with the solution of the copper sulfate. बघा, एखाद्या लाकडाला तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण त्याच्यावर कॉपर सल्फेटचा यूज करू शकतो म्हणते, त्या लाकडाला ड्राय रॉटचा अफेक्ट होण्यापासून वाचवण्यासाठी. तर हा झाला ड्राय रॉट. त्यानंतर आहे डिफेक्ट्स ड्यू टू इन्सेक्ट. ठीक आहे. आता वेगवेगळे इन्सेक्ट आहे, जसे बिटल म्हणून आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे किडे असतात किंवा अळ्या सुद्धा असतात. त्या अळ्या काय करतात, त्या लाकडाला पूर्णपणे कुजून टाकतात. ठीक आहे. त्यानंतर मरीन बोअर्स आहे आणि टर्माइट्स आहे, ही आपली उधळी आहे. ठीक आहे. आणि हे
मरीन बोअर्स आहे. मरीन बोअर्स म्हणजे हे काय आहे तर पाण्यामध्ये असतात ते. ठीक आहे. तर आता बघा, जसं हा लाकूड आहे, याला हा किडे काय करतो आहे, या लाकडामध्ये आतमध्ये जातात छिद्र करून आणि त्याच्यात मधलं आतमधलं ते पोकळ करत राहतात आणि पावडर फॉर्म मध्ये काय करत राहतात, तर ते त्याला बाहेर काढत राहतात. दे फॉर्म अ पिन होल ऑफ साइज 2 mm dia in wood and tunnel formation is done in the sapwood by larva or battle. ठीक आहे. तर हे किडे काय करत आहे, या लाकडामध्ये जाऊन त्या लाकडाला आतमधून पोकळ करून काय करत आहे, त्यातलं पूर्ण पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करत आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्वर्शन ऑफ द टिंबर इंटू फ्लोअर लाईक अ पावडर. ठीक आहे. आपल्या पावडर फॉर्म मध्ये काय करत आहे, कन्वर्ट करत आहे. दे डू नॉट डिस्टर्ब अदर शेल ऑर द कव्हर. ठीक आहे. एका ठिकाणी होल केलं की ते त्यातूनच आतमध्ये इन्सर्ट होऊन काय करतात, बाकी पोर्शनला नाही करणार, पूर्ण एका ज्या पाटीमध्ये ते गेले, ज्या लाकडामध्ये ते गेले, ते तिथलंच पूर्ण खराब करून नंतर ते दुसरीकडे जातील. ठीक आहे. तर हे डिफेक्ट्स कॉज बाय द बॅटल्स आहे. त्यानंतर आहे मरीन बोअर्स म्हणून. ठीक आहे. तर हे जे आहे तर दे आर फाउंड इन साल्टी वॉटर. ठीक आहे. हे तुम्हाला खारं पाणी जिथं राहतं, एखादा तलाव म्हणता येईल, ठीक आहे, त्या ठिकाणी खारं पाणी राहतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळेल. दे फॉर्म टनेल ऑर द बोअर्स टू द टेक शेल्टर्स. ठीक आहे. ते कशासाठी, त्यांना शेल्टर मिळवण्यासाठी. जसं आपल्याला राहण्यासाठी घर लागतं, तसं त्यांना राहण्यासाठी शेल्टर मिळवण्यासाठी ते काय करतात, या खाऱ्या पाण्यामध्ये असतात. आणि तुमची जर बोट असेल, समजा लाकडी बोट त्या पाण्यामध्ये राहतं, तर त्याला ते काय करतं, होल करत राहतं. अशा प्रकारचे होल करून त्या लाकडाला काय करतं, कुजून टाकतं पूर्णपणे. तर त्याच्यासाठी आता वेगवेगळे मार्केटला केमिकल्स आहे, की ते केमिकल्स आपण काय करतोय, बोटसाठी जे पण लाकूड यूज करतोय त्याच्यावर ते केमिकल काय करतोय, स्प्रे करतो आहे. किंवा आपली बोट बनवल्यानंतर आपण त्याला काय करतोय, पेंट करतोय. पेंट केल्याने सुद्धा त्याला म्हणजे पाण्यापासून ते काय करत नाही, म्हणजे पाण्यामुळे त्याच्यावर लाकडावर अफेक्ट होऊ देत नाही. डायमीटर अँड द लेंथ ऑफ द होल्स आर हाय. ठीक आहे. हे 25 mm ते 60 mm रिस्पेक्टिव्हली होल्स करतात म्हणते. ठीक आहे. 25 mm याची टाया असेल. अफेक्टेड वूड लुजेस इट्स कलर अँड स्ट्रेंथ. ठीक आहे. एखादं लाकूड अफेक्ट झालं या किड्यांमुळे, ठीक आहे, या इन्सेक्टमुळे, तर त्याची स्ट्रेंथ आणि त्याचा हे काय करतं म्हणते, कलर आणि त्याची स्ट्रेंथ काय होऊन जातं, लाकडाची पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातं. नो टिंबर इज कम्प्लिटली इम्युन फ्रॉम द अटॅक ऑफ मरीन बोर्ड्स. ठीक आहे. असा कुठलाच टिंबर नाही म्हणते की ज्याला आपण म्हणजे ज्याच्यामध्ये इम्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये त्याला रेजिस्ट करण्याची पॉवर आहे म्हणते या मरीन बोअर्स पासून. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, कोणताही लाकूड आपण जहाजसाठी युज केला तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, केमिकल्स युज करावं लागेल किंवा पेंट करावं लागेल या किड्यांपासून वाचण्यासाठी. तर डिफेक्ट कॉज बाय द टर्माइट्स आहे. ठीक आहे. टर्माइट्स म्हणजे हे उधळी राहतं. ठीक आहे. जर कोणी ऐकलं असेल तुमच्यापैकी, ठीक आहे, तर हे किडे असतात बारीक बारीक. एक तर हे मातीमध्ये असतात, यांच्या 2 कॉलनीज आहे. एक तर हे मातीमध्येच राहणारे असतात, नाही तर हे काय करतात की मातीमध्ये आणि तुमच्या त्या लाकडामध्ये सतत ये जा करत राहतात. ठीक आहे. एक कॉलनी अशी राहतं की ती पूर्ण त्यांना मातीशी कन्सल्ट मध्ये राहण्याशिवाय ते जगूच नाही शकत. ठीक आहे. तर आता हे काय करत आहे, तुमच्या लाकडामध्ये आतमध्ये जाऊन काय करत आहे, आतमध्ये अशा प्रकारचे तुमच्या डोअर फ्रेम आहे, समजा ही विंडोची फ्रेम आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन काय केलं त्यांनी, पूर्णपणे तुमच्या लाकडाला कुजून टाकत आहे. ठीक आहे. तर लाईव्ह इन द कॉलनी ऑर व्हेरी फास्ट इन द इटिंग वे वूड फ्रॉम द कोअर ऑफ द क्रॉस सेक्शन. ठीक आहे. एखाद्या क्रॉस सेक्शन मध्ये हे काय करतं की लाईव्ह एका कॉलनीमध्ये राहतं. कॉलनी म्हणजे एकत्र राहतात ते, जसं मुंग्या वगैरे राहतं. ठीक आहे. तर एकत्र राहून ते काय करतात, व्हेरी फास्टली तुमच्या लाकडाला काय करतं, ते खातं. मेक टनेल्स इन द डिफरंट डायरेक्शन अँड युजली नॉट डिस्टर्ब द आउटर शेल ऑफ द कव्हर. ठीक आहे. थोडंसं याला काय करतं, हे थोडंसं आता छिद्र केलं आणि त्याच्यातून ते आतमध्ये एकदाचे गेले की ते बाकी पोर्शन नाही खराब करत, पण आतमधून तुमचं लाकूड पूर्णपणे खाऊन टाकतं. द टिम्बर पीस अटॅक बाय द टर्माइट्स मे लुक साऊंड अंटिल इट कम्प्लिटली फेल्स. ठीक आहे. फ्यू गुड टिम्बर्स लाईक टीक वूड आहे, आपलं साल ट्री आहे, सागवानाचं झाड आहे, ते रेजिस्ट करतं म्हणते ऍक्शन ऑफ द टर्माइट्स. का बरं, कारण त्यांच्यामध्ये काय आहे की नॅचरली जो ऑइल प्रोड्यूस होत आहे तोच तुमचा काय करतो आहे, ऍज अ म्हणजे इन्सेक्ट फ्री म्हणून ऍड करतोय. ठीक आहे. पेस्टिसाइड सारखा ऍड करतोय. ठीक आहे. त्यानंतर डिफेक्ट ड्यू टू कन्व्हर्शन आहे. आता तुम्हाला एखाद्या लाकडाला काय करायचं होतं, दुसऱ्या शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं, त्यावेळी तुमच्याकडून काही चूक होऊ शकते, कमी जास्त कापण्यात येऊ शकतं. ठीक आहे. तर आता चिप मार्क आहे, डायगोनल ग्रेन आहे, टॉर्न गेन आहे आणि वेन आहे. बघा, चिप मार्क म्हणजे काय आहे की तुमचा एखादा लाकूड होता, ठीक आहे, जसं लाकूडची पाटी होती, पण त्या लाकडाच्या पाठीवर काय झालेलं आहे की तुम्ही एखादं काहीतरी बनवायला गेले, त्याच्यामुळे त्याच्यावर मार्किंग पडून हे अशा प्रकारचे गड्डे गड्डे झालेले आहे. याला काय म्हणतात, चिप मार्क. दिस डिफेक्ट इज इंडिकेटेड बाय द मार्क ऑर द साइन प्लेस ऑन द फिनिश सरफेस. एखादा प्लेन सरफेस तुम्ही बनवला होता, पण त्याच्यावर तुम्ही सतत काहीतरी म्हणजे
खिळा म्हणा किंवा काही पण कशाने ठोकठोक झाल्याने काय झालाय तुमचा तो सरफेस अनइवन झालेला आहे, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे गड्डे आलेले आहे. तर दे मे बी फॉर्म बाय प्लॅनिंग मशीन. ठीक आहे, एखादी मशीन त्याच्यावर ठेवली आपण आणि त्या मशीनचा यूज आपण त्या टेबलवर करत होतो, म्हणून त्या सरफेसवर काय झालेलं आहे अशा प्रकारचे मार्किंग आलेले आहे. याला म्हणतात चिप मार्क. हे कधी होतं तुमच्या कन्व्हर्शनच्या वेळी. त्यानंतर वेन आहे. वेन म्हणजे काय होतं की तुमच्या लाकडावर तुम्हाला अशा प्रकारचे द डिफेक्ट्स डिनोटेड बाय द प्रेझेन्स ऑफ ओरिजिनल राउंडेड सरफेस ऑन द मॅन्युफॅक्चरर पार्ट ऑफ द टिम्बर. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारचे गोल गोल धब्बे दिसतील तुमच्या लाकडावर, ते झाला वेन. ठीक आहे, त्यानंतर आहे डायगोनल ग्रेन. दिस डिफेक्ट इज फॉर्म ड्यू टू द इम्प्रॉपर सॉइंग. ठीक आहे, व्यवस्थित जर त्याला कट नाही केलं लाकडाला तर तुम्हाला हा इफेक्ट पाहायला मिळतो. इट इज इंडिकेटेड बाय द डायगोनल मार्क ऑर द स्ट्रेट ग्रेन सरफेस ऑफ द टिम्बर. ठीक आहे, हे अशा प्रकारचे तुम्हाला लाइनिंग्स लाकडावर आलेल्या दिसतील. ठीक आहे, तर हे झालं डायगोनल ग्रेन. त्यानंतर टॉन ग्रेन आहे. टॉन ग्रेन मध्ये तुम्हाला हे लाकूड अशा प्रकारचा झालेला दिसतो, जर कधी बघितलं असेल तर. डिफेक्ट कॉज वेन द स्मॉल डिप्रेशन ऑर द फॉर्म ऑन द फिनिश सरफेस. ठीक आहे, तर एखाद्या फिनिश सरफेसवर, एकदा प्लेन केलेल्या सरफेसवर तुम्हाला हे अशा प्रकारच्या लाइनिंग्स आलेल्या दिसतात, त्याला बारीक बारीक गड्डे झालेले दिसतं. ठीक आहे, तर हे झाला टॉन ग्रेन म्हणून आहे. ठीक आहे, त्यानंतर डिफेक्ट ड्यू टू सीझनिंग आहे. आता सीझनिंग मध्ये बघा, सीझनिंग म्हणजे काय आहे प्रोसिजर, की तुम्ही एखाद्या लाकडाला, झाडाचं लाकूड कापलेलं आहे, त्याला तुम्हाला आता यूज करायचं आहे, त्याचा एखादा काहीतरी वस्तू बनवायची आहे, पण तुम्ही ओलं लाकूड डिरेक्टली यूज करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्या लाकडाला काय करावं लागेल, ऊन देऊन एक तर त्याला वाळवून टाकावं लागेल, वाळल्यानंतरच तुम्ही त्याला यूज करणार. तर आता सीझनिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ते सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे, तर त्या मेथड्स मध्ये काय होतं की तुमच्या लाकडामधलं पूर्णपणे मॉइश्चर काय होत आहे, पूर्णपणे काढल्या जाते आणि लाकडाला काय केलं जात आहे, ड्राय केलं जात आहे. आता ड्राय केलं असताना बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट होऊ शकतं. ठीक आहे, तर आता डिफेक्ट ड्यू टू सीझनिंग मध्ये येतं बो इफेक्ट. बो म्हणजे अशा प्रकारचा तुमचा हे काय झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा आकार त्या लाकडाचा झालेला आहे. त्याला ओला होता लाकूड, ओला असताना तो स्ट्रेट होता, त्याला तुम्ही वाळवलं, वाळवताना त्याच्यात काय झालं, असा आकार त्याचा होऊन गेला, त्यातलं मॉइश्चर निघालं आणि हा बो आकारामध्ये आलं. ठीक आहे, त्यानंतर कप शेप आहे. कप म्हणजे असा खोलगट असा आकार तयार झालेला आहे. दिस डिफेक्ट इंडिकेटेड बाय द कर्वेचर फॉर्म इन द ट्रान्सफर डायरेक्शन ऑफ द टिम्बर. म्हणजे लाकडाची तुमची सरळ पाटी होती, त्यातलं तुम्ही मॉइश्चर काढण्यासाठी त्याला तुम्ही उन्हात ठेवलं, ओव्हन मध्ये ठेवलं, तर त्याचा आकार काय झाला आहे, असा कप सारखा झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर चेक शेप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा या क्रॅक्स आलेल्या दिसतील. ठीक आहे, या क्रॅक्स म्हणजेच काय आहे की चेक. ठीक आहे, चेक म्हणजे क्रॅक विच सेपरेट द फायबर्स वूड. ठीक आहे, इट डज नॉट एक्सटेंड फ्रॉम द वन एंड टू अदर एंड. ठीक आहे, हे थोड्या बहुतच अशा आलेल्या दिसतील, थोड्या डिस्टन्स वरून चालू झाल्या, थोड्या डिस्टन्सवर काय झाल्या, एंड झाल्या. ठीक आहे, त्यानंतर स्प्लिट आहे. अशा प्रकारचा इफेक्ट तुम्ही बघू शकता. वेन द एक्सटेन्शन फ्रॉम द एंड टू अदर एंड. ठीक आहे, एका एंड पासून सुरू झाली क्रॅक, दुसऱ्या एंडला गेली, म्हणजे त्या लाकडाला काय केलं, दोन तुकड्यांमध्ये डिवाइड केलेला आहे, तर तो झाला स्प्लिट इफेक्ट. त्यानंतर ट्विस्ट आहे. तुमच्या लाकडाला ओल्या लाकडाला वाळवताना तुमचा लाकूड काय होऊ शकतं, पाटी अशी ट्विस्ट होऊ शकतं, तर याला म्हणतात ट्विस्ट इफेक्ट. त्यानंतर हनी कोम्बिंग आहे. ते अशा प्रकारचं लाकडाला वाळवताना काय होणार, तुमच्या या लाकडामध्ये अशा क्रॅक्स येतील, तर त्याला म्हणतं हनी कोम्बिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, हनीकोम्बिक स्ट्रक्चर मध्ये काय, ड्यू टू द स्ट्रेस डेव्हलप ड्युरिंग द ड्राईंग. त्याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेस डेव्हलप होतं म्हणते. द व्हेरियल, रेडियल अँड द सर्क्युलर क्रॅक्स डेव्हलप इन द इंटेरियर पोर्शन ऑफ द टिम्बर. या इंटेरियर पोर्शन मध्ये काय होतं की या क्रॅक्स डेव्हलप होतात. ठीक आहे, आणि टिम्बर विच रिसेम्बल्स विथ द हनीकोम टेक्स्चर. ठीक आहे, तर तुम्हाला हे अशा प्रकारच्या क्रॅक्स बघायला मिळतील इनर सरफेसवर. ठीक आहे, कोणाला काही डिफिकल्टी आहे, काही डिफिकल्टी आहे, मयूर, सचिन, स्नेहा? नाही मॅम. ओके, तर उद्याच्या नाही लेक्चर, मॅडम. ठीक आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण प्रिझर्वेशन अँड कॉमनली यूज प्रिझर्वेटिव्ह बघू. त्यानंतर आणखी समोरचा जो पूर्ण सिलेबस आहे ते बघूया. ठीक आहे, तर उद्याला 10 ला घेईल मी नेक्स्ट लेक्चर. ठीक, आता लिव्ह करू शकता. चला, थँक्यू सगळ्यांना.